महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर सोमवती अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। पालखीचं कऱ्हा स्नान झाल्यानंतर सोमवती अमावस्या यात्रेची सांगता झाली आहे। यावेळी जेजुरी गडावर येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष ऐकायला मिळाला आहे। या पालखी सोहळ्याची ड्रोन दृश्य TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी। तर कऱ्हा स्नानानंतर सोमवती अमावस्या यात्रेची सांगता झाली आहे। महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाच्या गडावर सोमवती अमावस्या मोठ्या उत्साहात पार पडताना दिसत आहे। एकंदरीतच आपण पाहू शकता की श्री खंडेरायाच्या गडावरून जी पालखी सोहळा आहे ती कऱ्हा नदीच्या दिशेने शाही स्नानासाठी प्रस्थान होत आहे। खरं तर राज्यभरातून नव्हे तर परराज्यातून मोठ्या प्रमाणात जे भाविक भक्त आहेत हे सोमवती अमावस्यासाठी आलेले आहेत। बंडाराची मुक्तपणे उधळण होताना दिसत आहे। संपूर्ण जो गड आहे ते पिवळ्या सोन्याने अगदी नाहून निघालेला आहे। एकंदरीतच अधिक मास असल्याने या सोमवती अमावस्याला मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे आणि खरं तर ही पालखी सोहळा हा आता गडावरून निघणार आहे आणि कऱ्हा नदीच्या दिशेने शाही स्नानासाठी जाणार आहे। सकाळी जे पालखी सोहळ्याला कऱ्हा नदीवरती जल अभिषेक करून खरं तर सोमवती अमावस्याची सांगता होणार आहे। परंतु एकंदरीत आता सद्यस्थितीत जो पालखी सोहळा आहे हा श्री खंडेरायाच्या गडावरून कऱ्हा नदीच्या दिशेने शाही स्नानासाठी निघालेला पाहावयास मिळत आहे। दीपक कापरे, TV9 मराठी।